तिची आज तू नको मला गोष्ट सांगू, आज मी तुला ध्रुव बालाची गोष्ट सांगणार. हो का? छान. एकदा काय होतं, उत्तम पान नावाचा एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुरुची, ती आवडती होती, आणि एकीचं नाव होतं सुनीती, ती न आवडती. आणि मग त्यांच्या मुलांचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. तर ध्रुव खूप गोडी मुलगा होता. एक दिवशी काय झालं, उत्तम त्याच्या बाबाच्या मांडीवर बसला होता. तिथे ध्रुव पण आला. ध्रुव बाल पण आला आणि मग ध्रुव बाल पण त्यांच्या बाबाच्या मांडीवर बसला. मग सुरुचीने ध्रुवला मांडीवरून ढकलून दिलं. आणि मग ध्रुव रडत रडत सुनीतीकडे आला. त्याच्या आईला म्हटलं की मी बाबांच्या मांडीवर बसलो होतो, पण मला सुरुचीने मांडीवरून ढकलून दिलं. आणि मग त्याची आई म्हणे, तू तप करायला जाय. मग ध्रुवचे माय ते घातलं आणि मग ध्रुवला पाठवलं चिरुला. मग ध्रुव चालत 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 गेला आणि मग त्याला नारद मुनी भेटली. आणि मग नारद मुनीने त्याला विचारलं, ध्रुव तू कुठे चालला? तर तो म्हणे, मला तप करायचा. नारद मुनीने त्याला एक मंत्र सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग तो तपश्चर्या करत बसला. काही झाडाचे पानं खाल्ले, एक दिवस फळं खाल्ले, आणि मग पाणी पिलं नदीचं, आणि मग परत एका पायावर उभं राहायला तप केला. आणि मग सगळी धरती थरथरायला लागली. आणि मग विष्णूकडे सगळे देव आले आणि म्हटले की तुम्ही आता काहीतरी करा. ध्रुव बालाच्या तपस्याने सगळी धरती आलेली लागली. आणि मग गरुडावर विष्णू गेले आणि त्याला म्हटले, हे बालका, मी प्रसन्न झालो, काय वर मागायचं हे तू माग आता. आणि मग ते विष्णू तो ध्रुवबाल म्हटला की मला असं वर द्या की मला कोणी जागेवर ढकलून देणार नाही, असं मला जागा दे. आणि मग विष्णूने ध्रुवाला अशी जागा दिली की तो कुठंच नाही राहिला. आणि मग तो आकाशात एक ध्रुव तारा म्हणून आला, उत्तर दिशेकडे. आणि एक आकाशात एक उत्तर दिशेकडे पहाटे एक तारा दिसतो, तो ध्रुव तारा, आणि तो सूर्यापेक्षाही तेजस्वी.